तर SK क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. तर तुम्ही काय करा, यूट्यूब चॅनल मास्टर SK क्लासेस सबस्क्राईब करा आणि केल्यानंतर तुम्हाला वर्ग 5वा विषय गणित आणि घटक 3रा बेरीज वजाबाकी यावर आधारित सर्व तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, शिकायला मिळतील. आता आपण घटक क्रमांक 3 बेरीज व वजाबाकी याच्या शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेलो आहोत. आता शेवटचा टप्पा आहे मिश्र उदाहरणे. मिश्र म्हणजे मिसळ. आता बघा पहिलं उदाहरण आहे मिश्र. 4,13,758 अधिक 2,09,542 या दोन्हीची बेरीज आहे. पुन्हा वजा 5,16,304 त्यातून ते वजा करायचं आहे. आता आपण ह्या पहिल्याहून घेतली हे दोन्ही संख्या बेरीज करूया. 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, हातचा आला 1, 5 आणि 4 9, हातचा 1, 10ला 0, हातचा 1, 7 आणि 5 12, हातचा 1 13, 13ला 3, हातचा 1, 9 आणि 3 12, हातचा 1, 13ला 3, हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 4 आणि 2 6, 2 आणि 4 6, 6,23,300. आता याच्यातून वजाबाकी करायची. 6,23,300 हे आलेली बेरीज 6,23,300. आता यामधून ही संख्या वजा करायची आपल्याला 5,16,304. इथून हातचा जात नाही, इथून घेतला हातचा 10 झाले, ह्या 10तून हातचा काढला इथं 10 झाले, इथं राहिले 9, इथं राहिले 2, ध्यान ठेवायचं इथं 2 राहिले, 2 शतक, इथं राहिले 10 दशक, 10 दशकातून 1 दशक घेतला, 10 एकक झाले, इथं 9 राहिले. आता 10तून 4 गेले 6 राहिले, 9तून 0 गेलं 9 राहिले. आता 2तून 3 जात नाहीत, हातचा घेतला किती झाले, हातचा घेतला किती झाले 12 झाले, 12तून 3 गेले 9 राहिले, इतर राहिले 2, 2तून 6 जात नाहीत, हातचा घेतला 12 झाले, 12तून 6 गेले 6 राहिले, इतर राहिली 1, 1तून हे 1 गेलं 0 राहिलं आणि 6 मधून 5 गेले 1. किती आलं आपलं उत्तर इथं लिहा 1,06,996 आणि इथं उत्तरात लिहा 1,06,996. आलं. आता हे दुसरं उदाहरण बघूया. मिश्र. ह्या दोन्हीची काय वजाबाकी आहे आणि हे बेरीज आहे. 3,45,678 वजा 1,62,054 अधिक 6,01,27. आधी याची वजाबाकी करूया आणि त्या वजाबाकी आल्यानंतर ती वजाबाकी ह्या दोन्हीची बेरीज करूया. करा वजाबाकी. 8तून 4 गेले 4 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, 6तून 0 गेलं 6 राहिले, 5तून 2 गेले 3 राहिले, 4तून 6 जात नाहीत, हातचा घेतला 14, 14तून 6 गेले 8 राहिले, इतर राहिले 2, हातचा गेला 2मधून गेली 1. आता इकडे लिहून त्याच्यामध्ये बेरीज करायची आपल्याला. 1,00,000 नीट बघा 83,000, 1,83,624. आता ती बेरीज करायची आपल्याला याच्यात आहे की नाही. ह्या दोन्हीची वजाबाकी त्याच्यामध्ये ही बेरीज. 7 आणि 4 11ला 1, हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 6 आणि 1 7, 3 आणि 0 3, 8 आणि 0 8, 6 आणि 1 7. किती आलं 7,83,751. इथं उत्तर लिहा 7,83,751. आता हे शाब्दिक उदाहरण कसं करायचं बघा, तुम्हाला सांगतो. याच्यावर शाब्दिक उदाहरण हे कसं बघा, मी तुम्हाला सांगतो. 4,13,758 रुपये बँकेत खात्यात जमा होते. त्यानंतर मी आज 2,09,542 रुपये टाकले आणि काही दिवसानंतर 5,16,304 रुपये मी काढून घेतले. तर खात्यात किती रुपये शिल्लक राहिले हे ह्याच्यात जमा केल्या आणि जमामधून एवढं काढून घेतलं, एवढी शिल्लक राहिली. ह्याच्यातून एक काढून घेतल्या,
एवढे शिल्लक राहिले. त्या शिल्लकेमध्ये एवढे जमा केल्या, एकूण एवढे झाले. लक्षात आलं? हा, आता पुढे आपण उदाहरण सरळ एकदा आपलं मास्टर एसके क्लासेस मध्ये स्वागत आहे. आणि आपण आता या घटक क्रमांक 3 मधील बेरीज वजाबाकीचा आखरी उदाहरण संग्रह सोडवित आहोत. उदाहरण संग्रह 13. वन विभागाने खैराची, इकडे बघा, खैराची इतकी झाडे लावली, 23,078 झाडे लावली केराची. बेहड्याची 19,476 झाडे लावली व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. इतर प्रकारची, मग ते कशाची असते? जर वन विभागाने एकूण किती झाडे लावली? वन विभागाने 50,000 झाडे लावली, तर इतर प्रकारची झाडे किती झाडे लावली? म्हणजे काय करायचं आपल्याला? ह्या दोन्हीची, खैराच्या व बेहड्याच्या झाडाची बेरीज करायची आणि ती एकूण मधून वजा केली की उरलेल्या प्रकारची इतर प्रकारची झाडे किती लावली ती आपल्याला काढता येते. आपण करूया. पहिल्यांदा बघा, बेरीज 23,078 हे झाडे कशाची? कंसात लिहा, खैराची. आता अधिक 19,476 19,476 हे झाडे कशाची? बेहड्याची. ही बेहड्याची. आता दोन्हीची बेरीज आपल्याला इथं करायची, दोन्हीची बेरीज. आता करूया बेरीज. हे काय राहतील मग? झाडेच. दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून झाडे. करा बेरीज. 8 आणि 7 14 4, हातचाला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 5, हातचाला 1, 4 आणि 1 5, 9 आणि 3 12 2, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. 42,554 झाडे खैराची आणि बेहड्याची झाली. मग वन विभागाने एकूण किती झाडे लावली? 50,000. ह्या 50,000 मधून हे वजा केलं की इतर प्रकारची झाडे येतात. बघा आता लिहा इथं 50,000 झाडे हे एकूण वजा 42,554 झाडे कशाचे? ते खैर अधिक बेहडा आहेत ना. आता हे झाडे इतर, ह्याच्यातून एकूण मधून हेच गेले की इतर झाडे. आता आपल्याला वजा करायची आहे. इथून हातचा इथं घेतला 10 झाले, 10तून हातचा काढला इथं 10 झाले, इथं 9 राहिले. ह्या 10तून हातचा काढला इथं 10 झाले, इथं 9 राहिले. ह्या 10तून हातचा इथं घेतला इथं 10 झाले, इथं 9 राहिले. बघा इथं 10, 9 9 9 4. आता 10तून 4 गेले 6 राहिले, 9तून 5 गेले 4 राहिले, 9तून 5 गेले 4 राहिले, 9तून 2 गेले 7 राहिले, 4तून 4 गेले 0 राहिले. मग इतर झाडे किती आहेत? 7,400. आता इथं उत्तर लिहायचं आपण. उत्तर वन विभागाने इतर प्रकारची किती झाडे लावली? 7,446 झाडे लावली. असं उत्तर लिहायचं आपल्याला. जे आपण शिकलो तेच उत्तर लिहायचं आपल्याला. वन विभागाने एवढी झाडे लावली. इतर झाडे लक्षात आलं तुमच्या? ते कसं केलं? खैराची झाडे बेहड्याच्या दोन्हीची बेरीज केली आणि ती एकूण झाडामधून वजा केल्यानंतर बाकीची इतर प्रकारची झाडे आली. आता हे दुसरं गणित बघा. कुठली लोकसंख्या, शहराची लोकसंख्या किती आहे? 37,04,926 आहे. पुरुषांची संख्या किती आहे? 11,24,709. स्त्रियांची संख्या किती आहे?
10,96,478 व बाकीची मुले आहेत. तर शहरातील मुलांची संख्या किती? तुम्हाला लक्षातच आहे. लोकसंख्या म्हणजे काय? पुरुष अधिक स्त्रिया अधिक मुले. बरोबर आहे. बरोबर लोकसंख्या. पक्क लक्षात ठेवा. लोकसंख्या म्हणजे काय? पुरुष अधिक स्त्रिया अधिक मुले म्हणजे लोकसंख्या. आता या लोकसंख्येमधून पुरुष आणि स्त्रियांची बेरीज करून वगळले तर काय कशाची संख्या येते? मुलांची येते. कळलं? किंवा लोकसंख्येमधून स्त्रियाची आणि मुलांची बेरीज करून वजा केले पुरुषांची संख्या येते. किंवा पुरुष आणि मुलांची संख्या बेरीज केली या दोघांची आणि लोकसंख्येतून वजा केली तर स्त्रियांची संख्या येते. म्हणजे लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्या म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पुरुष अधिक स्त्रिया अधिक मुले बरोबर लोकसंख्या. मग इथं काय दिले? एकूण लोकसंख्या दिले. पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या दिले. याची बेरीज करायची आणि एकूण मधून वजा केली की बाकीची मुलं राहतात. आता आपण पाहूया. सांगा पुरुष किती? 11,24,000. बघा 11,24,609 हे पुरुष अधिक 10,96,478 स्त्रिया. ह्या दोन्हीची आपल्याला इथं बेरीज करायची. आता इथं काय जाईल? पुरुष अधिक स्त्रिया. बरोबर आहे. हे दोन्हीची बेरीज आहे. करा. 9 8 17 7 हातचा आला 1 7 हातचा 1 8 6 4 10 0 हातचा आला 1 6 4 10 1 11 1 हातचा 1 9 2 11 हातचा 1 12 2 हातचा आला 1 1 1 2 2 1 1 2 किती आली? 22,21,087 पुरुष स्त्रिया मिळून झाल्या. एवढे 22,21,087 पुरुष स्त्रिया मोठ्या. आता मग आपल्याकडे काय? एकूण आहे लोकसंख्या. एकूण लोकसंख्या. आता एकूण लोकसंख्येमधून हे वजा केली काय राहतात? बाकीची मुलं राहतात. आता एकूण लोकसंख्या किती आहे सांगा? 37,04,926 एकूण लोकसंख्या. एकूण लोकसंख्या वजा 22,21,087 पुरुष अधिक स्त्रिया. आता ही वजाबाकी आपण केली. ही वजाबाकी केली तर काय राहतात? मग खाली मुली राहतात. शहरामध्ये मुली राहतात. आता किती राहतात मुलं? करा वजाबाकी. 6तून 7 जात नाहीत. हातचा घेतला 16 16तून 7 गेले 9 राहिले. इतर राहिली 1 1तून 8 जात नाहीत. हातचा घेतला 11 झाले. 11तून 8 गेले 3 इतर राहिले 8 8तून 0 गेले 8 4तून 1 गेले 3 0तून 2 जात नाहीत. हातचा घेतला 10 झाले. 10तून 2 गेले 8 इतर राहिले 6 6 मधून 2 गेले 4 3तून 2 गेली 1. किती आहेत मुलं त्या शहरामध्ये? मग 14,83,839 मुले. आता उत्तर लिहायचं. त्या शहरात सांगा 14,83,839 मुले आहेत. मुले आहेत असं उत्तर लिहायचं आपल्याला. हे पा एवढे मुलं. आता बघा हे मुलं आणि पुन्हा हे स्त्रिया पुरुष तिघांची बेरीज करा. ही एकूण लोकसंख्या येते. मुलांची स्त्रियांची पुरुषांची बेरीज करा. ही एकूण लोकसंख्या येते. एकूण लोकसंख्या किती म्हणले की तिन्हीची बेरीज. लक्षात आलं? हा चला आता आपण तिसऱ्या गणित सोडूया.
कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबीवर खर्च केला व 8,42,317 रुपये कामगाराच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. एवढा होता, वैद्यकीय एवढा खर्च केला, कामगाराच्या मुलाच्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला आणि बाकीचा राखून ठेवला. आणि तो राखून ठेवला कशासाठी? उपहारगृहासाठी, म्हणजे हॉटेलसाठी. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला, ह्या दोन्हीची बेरीज करा, ह्याच्यातून वजाबाकी केली की येते आपल्याला. आता पाहूया. 12,37,865 रुपये वैद्यकीय खर्च. आता दुसरं, अधिक वैद्यकीय खर्च अधिक 8,42,317 रुपये मुलांसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी झालं. आता रुपये एकूण खर्च ह्या दोन्हीचा मिळून करा आता बेरीज. 7 आणि 5 12ला 2, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 8 आणि 3 11ला 1, हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10ला 0, हातचाला 1, 4 आणि 3 7 आणि हातचा 1 8, 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1 किती झाला एकूण खर्च? 20,80,182 रुपये खर्च झाला. लक्षात आलं? कशातून झाला? 25,40,600 रुपयामध्ये एवढा खर्च केला आणि बाकीचा उपहारगृहासाठी राखून ठेवला. आता बघा, 25,40,600 रुपये एकूण निधी वजा 20,80,182 रुपये खर्च. आता बाकीचा कशासाठी हे गेल्यानंतर एवढे रुपये कशासाठी? उपहारगृहासाठी. राहिला उपहारगृहासाठी. करा वजाबाकी. इथून हातचा घेतला 10 झाले, 10 मधून हातचा घेतला इथं 10, इथं 9 राहिले, इथं 5 राहिले. 10तून 2 गेलं 8, 9तून 8 गेलं 1, इथं राहिले 5, 5तून 1 गेलं 4, 0तून 0 गेलं 4, हातचा घेतला 14, 14तून 8 गेले 6, इथं राहिले किती? 4, 4तून 0 गेलं 4, 2तून 4,60,418 रुपये. आता आपण उत्तर लिहूया. उपहार गृहासाठी बघा, उपहारगृहासाठी 4,60,418 रुपये निधी राखून ठेवला. हे झालं आपलं उत्तर. लक्षात आलं? हे पहा, आता उत्तर कसे लिहायचे तुम्हाला टॅग सांगतो. जिथं बी आपण आला ना शिल्लक निधी राखून तरच्या पुढे तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवले यायचं. तरच्या पुढून उपहारगृहासाठी किती म्हणजे आलेलं उत्तर इतका निधी राखून ठेवला. बघा, उपहारगृहासाठी किती म्हणजे आलेलं उत्तर निधी राखून ठेवला. तिसरं उत्तर लिहायचं. आता दुसरं गणित बघा.
क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे विकली, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे विकली आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली म्हण आणि 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली? उत्तर कसं येणार मग त्याच्याकडून? तिसऱ्या दिवशी आलेलं उत्तर इतकी तिकिटे विकली गेली. लक्षात आहे. मग कसं होईल? 3 दिवसाचे तिकीट आहेत हे एवढे. 3 दिवसाच्या तिकिटातून पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची तिकीट वजा केली की तिसऱ्या दिवसाची तिकीट राहतात. लक्षात आलं? मग आता करूया बेरीज. 13,608 तिकिटे पहिल्या दिवशी अधिक 8,955 हे तिकिटे दुसऱ्या दिवशीची विक्री. कळलं? आता दोन्ही मिळून बघा. हे तिकिटे पहिला अधिक दुसऱ्या दिवसाची. 8 आणि 5 13ला 3, हातचाला 1, 5 आणि 1 6, 9 6 15ला 5, हातचाला 1, 8 आणि 3 11, हातचा 1 12ला 2, हातचाला 1. ह्या 2 दिवसात एवढे तिकिटे विकले गेले. 2 दिवसात. आता 3 दिवसात किती विकले? 36,563 3 दिवसात आणि 2 दिवसात एवढे. आता मग 3 दिवसातून 2 दिवसाचे गेले की तिसऱ्या दिवसाचे तिकीट राहतात. आता बघा 36,563 तिकिटे 2 दिवसाची तिकिटे एकूण विक्री 3 दिवसाची झालं वजा 22,563 तिकिटे दोन दिवसाची विक्री. एकूण विक्री 2 दिवसाची विक्री. आता राहिलेली तिकिटे तिसऱ्या दिवसाची. तिसऱ्या दिवसाची विक्री. कळलं? आता करा वजाबाकी. 3तून 3 गेलं 0 राहिलं, 6तून 6 गेलं 0 राहिलं, 5तून 5 गेलं 0 राहिलं, 6तून 2 गेले 4 राहिले, 3 14,000. लक्षात आलं? उत्तर काय सांगा? आता मी तुम्हाला आता शिकवलो सांगितलं बघा. तर चपून लिहायचं तिसऱ्या दिवशी किती म्हणजे नाही पाहिजे. तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. तिसऱ्या रोजी किती तिकिटे विकली गेली? तिसऱ्या रोजी या पाहिजे 14,000 तिकिटे विकली गेली. हे असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे असं उत्तर लिहायचं. कळलं? उत्तर. आणि अशा रीतीनं लक्षात आलं का तुमच्या? मग अशा रीतीनं उदाहरण संग्रह 13 घटक बेरीज वजाबाकी चा पूर्ण घटक आता तुमचा संपलेला आहे आणि याच्या पुढे आपण आता 4था घटक घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास. एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही
बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.